आपल्याबरोबर आहेत मंदिर अभ्यासक ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर सर. सर नमस्कार. नमस्कार. सर, आज ललिता पंचमी आहे. आज आपली आई त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाते. आता तसं बघायला गेलं तर ही दोन्हीही शक्तीचीच रूपं. तर या दोघींच्या भेटीमागे काही आध्यात्मिक कारण आहे, काही आख्यायिका आहेत का? नक्कीच. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई आणि तिची प्रियपात्र सखी त्र्यंबोली अर्थात टेमलाबाई या दोघींच्या भेटीचा सोहळा म्हणजे अश्विन शुद्ध पंचमी. या पंचमी तिथीला या दोनही शक्तिदेवतांचा संगम म्हणजे आम्ही कायम गमतीनं म्हणतो की कराडला कृष्णा कोयनेचा प्रीती संगम आहे, तसा या करवीरामध्ये अश्विन पंचमीला हा दोन्ही शक्तिदेवतांचा शक्ती संगम घडतो. या मागे पुराण कथा अशी आहे की करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईनं कोल्हासुराचा संहार केल्यावर त्याचा नातू असलेला कामाक्ष या देवतांचा सूड घेण्याच्या हेतूनं त्यानं देवतांच्या विरुद्ध तप केलं आणि त्या तपातून कपिल मुनींकडनं एक योगदंड मिळवला. त्या योगदंडाच्या सहाय्यानं त्यानं सर्व देवतांचं रूपांतर शेळ्या मेंढ्यांमध्ये केलं होतं आणि अगदी अंबाबाईसह सर्व देवतांचं रूपांतर शेळ्या मेंढ्यांमध्ये झाल्यानंतर त्यावेळेला त्र्यंबोली या कुष्मांड भेदनाच्या सोहळ्याचं साहित्य आणायला कुबेराच्या घरी गेली होती. त्यामुळे नेमकी ती तेवढी राहिली. नारदांकडनं तिला ही वार्ता कळली आणि त्र्यंबोलीनं भूमीवरती येऊन एका वृद्धेचं रूप घेऊन कामाक्षाच्या हातातला तो योगदंड मोठ्या सफाईनं चतुराईनं काढून घेतला आणि कामाक्षाचंच रूपांतर शेळ्या मेंढ्यात केलं. सगळ्या देवांना मूळ स्वरूपात आणल्यानंतर सगळे देव आनंदात देवीच्या मंदिरात परत गेले. देवीने बघितलं तर तिची प्रियपात्र असणारी सखी त्र्यंबोली मात्र इथं तिला दिसली नाही. तिनं देवांना तिला शोधायला पाठवलं. सगळे देव शोधत या त्र्यंबोली देवीच्या शोधामध्ये या टेकडीपर्यंत येऊन पोहोचले. त्यांची आणि त्र्यंबोलीची भेट झाली, पण त्र्यंबोली म्हणाली की तुम्ही देवीच्या सांगण्यावरून इथं आलात, तुम्हाला माझ्या येण्याची आवश्यकताच वाटली नाही. देवीला जाऊन माझा निरोप द्या की मी करवीरात येत नाही. तिची समजूत घालायला साक्षात जगदंबा करवीर निवासिनी या ठिकाणी आली आणि इथं आल्यावरती तिनं त्या त्र्यंबोलीची समजूत घातली आणि म्हणाली की चल आपल्या करवीर क्षेत्री जाऊ. त्यावेळेला देवीनं तिला सांगितलं की आपलं मंदिर यंत्राकार निर्माण केलंय, तू चल असं म्हटल्याबरोबर त्र्यंबोली देवीनं सांगितलं मला आता तिथं येण्याची गरज वाटत नाही. तू जे इथं माझ्यासाठी आलीच अशीच दरवर्षी येत जा. जो कुष्मांड भेदनाचा सोहळा तो तुझ्या दारात करतेस तो तू माझ्या दारात कर. देवीनं त्याला तथास्तु म्हणून वरदान दिलं आणि दुसरं आणखी एक वरदान दिलं. या करवीर क्षेत्री जे जे काही महत्पुण्य घडेल त्या प्रत्येक पुण्यकर्माची जबाबदारी तुझ्यावरती असेल. त्या पुण्यकर्माचं फल देण्याची जबाबदारी ही तुझी असेल. या क्षेत्राची तू रक्षण करती देवत आहेस. आणि तेव्हापासून अश्विन शुद्ध पंचमीला आई अंबाबाई टेमलाबाईच्या भेटीला येते आणि या ठिकाणी तो कुष्मांड भेदनाचा सोहळा पार पडत असतो. ललिता पंचमीच्या या सोहळ्याआधी मंदिरात काय तयारी सुरू असते? म्हणजे मंदिरात काही आधी पूजा वगैरे होते का? ज्या दिवशी त्र्यंबोली भेटीचा हा सोहळा होणार असतो त्या दिवशी देवीच्या नित्योपचारात थोडासा फरक होतो. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची मंगलारती 9:30च्या सुमाराला झाल्यानंतर देवीची अलंकार पूजा बांधली जाते. एरवी देवीची अलंकार पूजा ही 12:30च्या आरतीनंतर होत असते, पण आज आई आपल्या प्रिय सखीला भेटायला येणार या कारणानं तिची ही शक्यतो हत्तीवरची अशी गजारूढ पूजा या दिवशी संपन्न होत असते. त्याचबरोबर पालखी सोहळ्याची सगळी तयारी करून साधारणपणे सकाळी 9-9:30च्या सुमाराला जगदंबा पालखीमध्ये विराजमान होते आणि अंबा देवघरातून म्हणजे छत्रपतींच्या अंबा देवघरातून श्री तुळजाभवानीच्या सुवर्ण पादुका, छत्रपती शिवरायांची मूर्ती यांच्यासह अंबा देवघरातून निघालेली तुळजाभवानीची पालखी, गुरु महाराज वाड्यातून गुरु महाराजांची पालखी अशा तीनही पालख्या साधारणपणे सकाळी 9:30 ते 9:45च्या सुमाराला त्र्यंबोलीच्या टेकडीकडे मार्गस्थ होतात. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.